सुप- चला सर्वांना सुप्रभात सुप्रभात सुप्रभात. आपल्याला सुनेत्रा देशपांडे मॅडम सांगतायत पिरॅमिडचं महत्व. पुस्तक आहे, खूप सुंदर पुस्तक आहे. अभ्यासपूर्ण केलेलं आहे लेखकाने हे पुस्तक. प्रॅक्टिकल्स करून, एक्सपेरिमेंट करून, रिझल्ट्स बघून मग लिहिलेलं आहे, असंच लिहिलेलं नाहीये. तर हे जास्त महत्वाचं आहे. आणि ऑथरबद्दल, लेखकाबद्दल मॅडमनी आधीच वाचलेलं आहे. तर हे सगळ्यात लक्षात घ्यायचंय सर्वांनी. आणि थोडस पिरॅमिडचं आज मी पण सांगणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे शिबिर झालेलं आहे, तिथे आम्ही सुद्धा काय काय अनुभवलं ते सांगणार आहे. आणि सर्वात महत्वाचं, अमृता मॅडम आपल्या आल्या होत्या आणि त्या रेकी मास्टर पण आहेत, हिलिंग वगैरे पण करतात, क्रिस्टल मास्टर पण आहेत. तर त्यांनी जी काल गुड न्यूज दिलेली आहे, त्यांच्या ऑरामध्ये कसा बदल झालाय हे एक्सपेरिमेंट रिपोर्ट्स ऑरा स्कॅनरचा चाललेला आहे. तो मी नंतर डिस्कस करणार आहे ध्यानाच्या आधी, आणि मग मॅडम ध्यान घेतील. तर चला मॅडम सुरू करा. ओके, सुप्रभात सगळ्यांना. मंगल मॅडमना धन्यवाद. ब्रह्मांडीय ऊर्जेला धन्यवाद. आपण सगळेजण सकाळी उठून वेळेत जॉईन झाला, त्यासाठी आपल्यालाही धन्यवाद. आज पिरॅमिडच्या संदर्भातल्या वाचनाचा हा तिसरा दिवस आहे. आपण आज पिरॅमिड आणि ध्यान धारणा याविषयी बघणार आहोत. मी वाचन सुरू करते. मनुष्याच्या निरनिराळ्या अवस्थेत त्याच्या मेंदूतून लहरी बाहेर पडतात. गाढ झोपेत मेंदूतून प्रति सेकंद 1 ते 3 लहरी बाहेर पडतात. त्यांना डेल्टा असे म्हणतात. भावना वेगाबरोबर निगडीत असणाऱ्या लहरी प्रति सेकंद 4 ते 7 यांना थीटा असे म्हणतात. आराम करताना म्हणजेच विश्रांती घेत असताना प्रति सेकंद 8 ते 12 लहरी बाहेर पडतात. त्यांना अल्फा असे म्हणतात. आपण हे अल्फा मेडिटेशन मध्ये बघितलेलं आहे की अल्फा मेडिटेशन केलं की कसे सगळी आपली कामं पटापट होतात. तर त्याच्यात त्यांच्या लहरी ज्या आहेत त्या 8 ते 12 प्रति सेकंद असा त्याचा वेग आहे. एक मिनिट मॅडम, माणूस इथे पॉज घेते मी जरा. आता बघा, हा हे पिरॅमिड मधनं बाहेर पडत आहे असं सांगितलं ना त्यांनी? हा हा. नाही नाही, मग माणसाच्या मेंदूतून. अच्छा, मेंदूतून. बरं ठीक आहे, पुढे सांगते मग मी. हा चला. माणूस खूप विचार करीत असतो त्यावेळी गुंतागुंतीच्या प्रतिक्रियेच्या वेळी ज्या प्रतिसेकंद 13 ते 22 लहरी बाहेर पडतात त्यांना बीटा असे म्हणतात. ध्यान धारणेसाठी मेंदूची अवस्था गाढ झोपेसारखी पाहिजे. अशा वेळी कोणतेच विचार मनात येता कामा नयेत. पिरॅमिडमुळे हे शक्य होते. पिरॅमिड मस्तकावर ठेवून, समोर ठेवून किंवा पिरॅमिड आकाराच्या तंबूत बसून ध्यान करता येते. पिरॅमिड समोर ठेवून प्रत्येक बाजूवर दिशेवर ध्यान करता येते. प्रत्येक बाजू पंचमहाभूतापैकी एकाशी निगडीत असते. ती बाजू समोर ठेवून ध्यान करायचे असते. प्रत्येक बाजूवर ध्यान करण्यापूर्वी चिन्ह काढावे लागते. एक प्रतीक सुद्धा चिटकवावे लागते. निरनिराळी प्रतीक एक चिन्हे मिनिट पुढील दिली. आता हे बघा, मॅडमनी काय वाचलं की अल्फा लहरींचं महत्व सांगितलं. 8 ते 14 किंवा 8 ते 12 किंवा 7 ते 14 ह्या हा फ्रिक्वेन्सीच्या लहरी जेव्हा आपल्या मेंदूतून बाहेर पडतात, त्यावेळेला काय महत्व असतं? ऍक्च्युली केव्हा बाहेर पडतात या, त्याला विशिष्ट आपल्याला मेंदूच्या ह्याला जावं लागतं, परिस्थितीला जावं लागतं. मग ही झोपेसारखी, गाढ झोपेसारखी अवस्था मॅडमनी सांगितलेली, पण झोप नव्हे. कारण झोपेत आपला अवेअरनेस इतका हे नसतो. तर आता या अवस्थेला नेण्यासाठीच आपण ती लिफ्टची एक्झरसाइज करतो. लिफ्टची एक्झरसाइज करतो ती मेंदूला या फ्रिक्वेन्सीला नेण्यासाठी. का? तर या फ्रिक्वेन्सीत मेंदूला जे दिलेलं असतं, समजा तुमचं ब्रेन या फ्रिक्वेन्सीला गेले आणि मी इथून काही बोलतीये, तर ते सगळं मेंदू घडवून आणतो. म्हणजे मेंदूची एक शक्ती आहे या फ्रिक्वेन्सीला, म्हणजे त्याला सबकॉन्शियस ब्रेन फ्रिक्वेन्सी म्हणतात. तर या सबकॉन्शियस माइंडमध्ये जर टाकलं काही, तर ते लगेच उगवतं, फलित होतं. कारण तसं शक्तीच आहे मेंदूची की निसर्गातनं. कारण हे बघा, पिंडी ते ब्रह्मांडी
मेंदू काय आपला वेगळा नाहीये ब्रह्मांडापेक्षा, पिंडी ते ब्रह्मांड आहे. त्यामुळं ब्रह्मांडातनं सगळं खेचून आणतो मेंदू, जर सबकॉन्शियसला पडलं तर. म्हणून तर आपण लिफ्टचा व्हिडिओ करतो आणि मग आपला सिनेमा बघतो. आता पिरॅमिडमध्ये हेच होतं एक्झॅक्टली. ऑथरनी सांगितले की पिरॅमिड समोर ठेवा, किंवा मग पिरॅमिड डोक्यावर ठेवा, किंवा डोक्यावर ठेवून ध्यान करा. ध्यानाचं महत्त्व इथे आहेच आहे, ध्यानाशिवाय काही होणार नाहीये, लक्षात घ्या. म्हणून तर ध्यानी लोकांनाच मी पिरॅमिड देते. नुसता पिरॅमिड नेऊन, नुसता क्रिस्टल नेऊन, सगळे दगडच आहेत. तुम्ही काय हातात ब्रेसलेट घाला, नाही तर काही घाला, त्याचा उपयोग नाही जोवर तुम्ही ध्यान करत नाही, जोवर तुमच्या मेंदूच्या फ्रिक्वेन्सी व्यवस्थित पडत नाहीत त्या क्रिस्टलवर. किंवा आपण दुसऱ्या भाषेत म्हणतो की जोवर तुम्ही पॉझिटिव्ह राहत नाही, तोवर तो तुम्हाला भावना जनरेट करत नाही, तोवर ते काही इफेक्ट देणार नाहीत. तर आता पिरॅमिडमध्ये तेच होतंय. पिरॅमिडमध्ये आल्यानंतर आता मी जसं सुलक्षणा मॅडम आल्या, त्यांची परिस्थिती बघितली, लगेच ऊर्जा बघितली. मी त्यांना म्हटलं ध्यानही करायचं नाही, झोपायचंय पिरॅमिडमध्ये तुम्हाला. आणि झोपायला लावलं मी त्यांना. आणि आल्यानंतर ॲब्सोल्युटली झिरो फ्रिक्वेन्सीत, झिरो एनर्जीत मॅडम होत्या. काहीच पेंडुलम मूव्ह होत नव्हता. आणि नंतर जसं जसं एक एक दिवस जाईल तस तसं सुधारणा होत गेली. आता पिरॅमिडमध्ये आल्यानंतर तुमच्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या लगेच का व्हायला लागतात, त्याचंही इथे कारण उत्तर दिलेलं आहे मॅडमनी. कारण मी काय बोलते तुम्हाला विश्वास बसत नाही. काही लोकांचे प्रॉब्लेम एवढे मोठे मोठे आहेत ना, आणि इतके मोठे मोठे प्रॉब्लेम सुटलेले आहेत आता या लव आणि प्रकाशाने. त्याचं तुम्हाला गांभीर्य नाही की आपण काय मिळवलंय. आणि काउन्सिलिंग सुद्धा मी करतेय, काय करतेय फ्रीमध्ये, त्याचंही महत्त्व नाहीये. बाहेर यालाच 10,000-10,000 घेतात काउन्सिलिंगला. आणि तुम्ही जे काही प्रेम आणि प्रकाशाने मिळालं त्याचंही महत्त्व नाहीये. तुम्हाला असं वाटतं हे काय व्हायचंच होतं, करून बघा मग. तर यामध्ये पिरॅमिडला आल्यावर का झाले, दोघी तिघींचे पैसे का लगेच बँकेत गेले, लगेच पिरॅमिडमधनं. आता श्रद्धा मॅडमचे मिस्टर गेले, लगेच मेसेजही आला. जो मेसेज यायचा होता तो लगेच का आला त्यांना. ह्या गोष्टी का होतात लक्षात घ्या. पिरॅमिडमध्ये नव्हे तर पिरॅमिडच्या परिसरातही हे घडतंय. तर याच्यामध्ये पूर्ण पिरॅमिड ब्रह्मांडातनं ही सगळी पाची तत्व खेचून आणून सिंथेसिस करतोय, खाली वेव्स तयार होत आहेत. हे आता झोपणाऱ्यांनी अनुभवलंय, काही लोकांनी. आता ते होईलच अनुभव कथनही. तर याच्यामध्ये पूर्ण हे अनुभवलंय तिथे लोकांनी, खाली काहीतरी घडतंय झोपल्यानंतर. मी म्हटलं बघा जरा झोपून कानबिन लावून. आणि या वेव्स आजूबाजूच्या परिसरात परत तो कॉर्नरमधनं पिरॅमिड फेकतो. यामुळे काय होतं की ऊर्जा जास्त होते. काही वेळेला अल्फा ब्रेनमध्ये तुम्ही जाता, आणि त्याच्यामध्ये तुमचे जे काही संकल्प आहेत, तुम्हाला मी संकल्प लिहूनच बोलवतेय पिरॅमिडला, त्याला एक मेंदू घडवून आणतो. त्यामुळे हे रिझल्ट्स येत आहेत. तर इथे आता मॅडमनी सांगितलं, नंतर मी सांगतेच आहे. थोडंसं शिबिरात काय अनुभवलं ना, अमृता मॅडमने काय काल सांगितलं तेही सांगते. हा मॅडम, करा कंटिन्यू. ओके. प्रत्येक बाजूवर ध्यान करण्यापूर्वी चिन्ह काढावे लागते. एक प्रतीक चिन्ह सुद्धा चिटकवावे लागते. निरनिराळी प्रतीक चिन्हे पुढे दिलेली आहेत. उत्तर दिशा पृथ्वी तत्व, ऐहिक इच्छा. पूर्व दिशा वायू तत्व, प्रेम शांतता. दक्षिण दिशा अग्नितत्व, संरक्षण. पश्चिम दिशा जलतत्व, आरोग्य शक्ती. त्या त्या दिशेला खालील रंगाच्या गुळगुळीत कागदाच्या आकृती चिटकवाव्यात. उत्तर दिशा सोनेरी चौकोन चिटकवावा. पूर्व दिशा निळे वर्तुळ चिटकवावे. दक्षिण दिशा लाल त्रिकोण चिटकवावा. पश्चिम दिशा चंदेरी चंद्रकोर. त्या त्या तत्वाला अशी प्रतीकेही चिटकवता येतात. त्यासाठी इथे वेगवेगळ्या आकृत्या दिलेल्या आहेत. उत्तर दिशेवर ध्यान करण्याची पद्धत. उत्तर दिशेवरील ध्यान. ज्यावर उत्तर दिशेचे चिन्ह आहे त्यावर कल्पनेने चिन्ह काढून सोनेरी चौकोनावर 2 मिनिटे लक्ष केंद्रित करा. नंतर 2 मिनिटे डोळे मिटा. तुमच्या ज्या काही ऐहिक इच्छा असतील त्या अंतःचक्षू समोर आणा. अगदी निकड असलेल्या इच्छा, उदाहरणार्थ कर्ज फेडण्यासाठी पैसे हवे असतील तर तशी कल्पना करा. तुम्हाला पैसे मिळाले आहेत, तुम्ही कर्ज फेडत आहात. इतकेच नव्हे तर कर्ज फेडल्याची पावती तुम्हाला मिळाली आहे, किंवा एखादी गरजेची वस्तू घ्यायची आहे अशी कल्पना करा. की विशिष्ट दुकानात तुम्ही गेला आहात, वस्तू घेत आहात आणि त्याची किंमत चुकती करत आहात.
हे सगळं व्हिज्युअलायझेशन टेक्निक मॅडम जे सांगतात तेच इथे सांगितलेलं आहे. पण आता याच्यात म्हटलेलं आहे, या दिशेला तोंड करा, त्या दिशेला तोंड करा, जरा चुकलेली आहेत तत्व ती. मी वास्तुशास्त्राप्रमाणे घेते त्याच्यामध्ये. आता ह्याचं एक उदाहरण सांगते. मला ध्यानातून शारदा मॅडमसाठी आलं होतं. त्यांच्यात थोडंसं, आज नाही आहेत शारदा मॅडम, पण सांगतीलच ते. आता त्यांना फीडबॅक दिलेला आहे. शारदा मॅडमचा एक हात थोडासा थरथरताना मी बघितलं. काहीतरी त्यांना खायला नाश्त्याची डिश दिली आणि मग त्यांना विचारलं तर त्या म्हणे तसंच होते, बहुतेक उजवाच हात थरथरतो. तर मला ते ध्यानात ना आलं त्या दिवशी, की त्यांना मी वायव्य दिशेकडे तोंड करून बसायला सांगायचंय. आणि नंतर हे सगळे आश्रमात गेले भेटायला. त्याला शारदा मॅडमना जायचं नव्हतं, काउन्सिलिंग राहिलं होतं. मी सगळ्यांचं काउन्सिलिंग केलं. मग त्यांना म्हटलं थांबा, आता मी काउन्सिलिंग करते. आणि काउन्सिलिंग करता करता मला काही आठवणच, त्यांच्यासाठी काय मेसेज आला होता तोच आठवना. मग मी बोलले पण नाही त्यांना की मला काही मेसेज आलता असं तसं. मी म्हटलं आठवू आठवू आठवू, पण आमच्या गप्पांमध्ये काही तो आठवला नाही. मग दुसऱ्या दिवशी आता हे मनात बसलं होतं ना रात्री माझ्या, की काय मला आठवलंच नाही मेसेज आलेला, कारण तो ध्यानात मेसेज येतात. सगळे आठवतीलच असं काही नाही. मग मला ते रात्री झोपताना म्हटलं काय आला नाही आलाय म्हणून झोपले. मग दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर ध्यानात लगेच आलंच त्यांच्यासाठी. तर ते आलं वायव्य तोंडकडं, तो वायव्य दिशेकडे त्यांनी तोंड करून बसायचे आणि पूर्ण त्या हाताला त्या कॉर्नर समोर धरायचे. आणि हेच की माझा हा प्रॉब्लेम दूर झालेला आहे, आणि झोपायचे, खाली झोपायचे. म्हणजे हे बघा सत्य आहे हे, माझ्या इन्स्टिंक्टनी आलतं पुढचं. वायव्य दिशेकडे तोंड करून बसायचं, हात धरायचं, ते आलं होतं. पण नंतर माझ्या इन्स्टिंक्टने मी त्यांना पुढेही सांगितलं, कारण मला माहिती पिरॅमिडमध्ये काय प्रोसेसिंग होतात. अजूनही शास्त्रज्ञांना उलगडलेलं नाहीये ते. लाईटच्या स्पीडपेक्षा भयानक स्पीडनी पिरॅमिडमध्ये गोष्टी घडतायत, खालच्या स्तराला. आणि आपण लॉ ऑफ वन मध्ये बघितलं, पूर्ण पिरॅमिड हा हिलिंगसाठीच वापरलेला होता. पिरॅमिडच्या वेगळ्या वेगळ्या हाईट्सवर, पिरॅमिडच्या वेगळ्या वेगळ्या जो गोष्टींमध्ये, किंग चेंबर, क्वीन चेंबर, पूर्ण कुंडलिनीची सप्तचक्र, हे सगळं राप वन मध्ये बघितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये हे हिलरनी कुठं बसून कसं तोंड करून काय काय करायचे ते पण डिटेल दिले. नंतर आपण बंद केलं, पण खूप डिटेल्स आहेत पिरॅमिडचे. तर तिथे माझ्या इन्स्टिंक्टने मी शारदा मॅडमने सांगितलं, शारदा मॅडम हे ध्यान झालं की खाली झोपायचे परत तुम्ही, आणि हात परत त्या दिशेकडे खालच्या दिशेने ठेवायचे, म्हणजे त्या स्केलर वेव्हज तयार होतात, त्या हातावर कार्य करतील. काल का परवा सहज मी शारदा मॅडमना फोन केला. त्यांचा डबा राहिला होता द्यायचा मला. म्हटलं राहिला माझा गडबडीत वगैरे, मग मी बोलले. म्हटलं त्या हाताचा रिपोर्ट मला कळला नाही, काय झालं. तर त्या म्हणाल्या 2-3 दिवस मी जिथे होते तिथे माझं ते कमीच आलं म्हणाल्या. माझं ते हाताचं थरथरणंच कमी होतं म्हणाल्या. म्हणजे इतकं रिझल्ट्स आहेत ना, तुम्हाला सांगते मी. आणि अमेझिंग रिझल्ट्स आहेत. पण आता ते नोंदवले पाहिजेत सगळ्यांनी येऊन, ज्यांनी केले ते रेकॉर्ड तयार केलं पाहिजे. या गोष्टी राहून जातात. तर फीडबॅक मी दिलेले आहेत शिबिरार्थींना आणि शिवसुरदेवाल्यांना सुद्धा. आणि आता आपलं रंगमंच, ध्यान रंगमंच, कृपया करून फीडबॅक भरा. फीडबॅक नाही भरले तर मी तर माझ्या कोर्सला घेणार नाही, हे तुम्हाला माहिती आहे. फीडबॅक भरणं फार गरजेचं आहे. कारण इथे एवढं अमेझिंग काम होतंय ना पिरॅमिडमध्ये सुद्धा, संपूर्ण रिसर्च पेपर बाहेर पडतील एवढे रिझल्ट्स आहेत. आणि मग तुम्ही जर व्यवस्थित फीडबॅक नाही भरला, वेळ घालवला नाही, आपण शनिवार रविवार त्यासाठी खास दिलेला आहे. आणि यावेळेला थोडेसे डिटेल प्रश्न विचारलेत, कारण शनिवार रविवार हे करायचंच आहे. आणि कालच मी कशात, हा कालचा व्हिडिओ दिलाय बघा, शिवसुरोदय शास्त्राच्या ग्रुपवर. त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे मनन चिंतन लेखन, हे तुम्हाला सुषुम्नेत नेतं. आणि सुषुम्नेमुळे पूर्ण मेंदूचं परत तेच होतं. बघा तुम्ही त्या व्हिडिओमध्ये आहे का. मी आता जस्ट आठवलं, आहे का नाही मला माहिती नाही, पण आय एम नॉट शुअर. पण काल मला कुठंतरी हे कळलं, की हे जे मी सांगते तुम्हाला मनन चिंतन लेखन, यामुळे सुषुम्नेत राहतो. आणि ज्या काही प्रोसेस होतात ते करताना सुषुम्नेत असल्याने पूर्णपणे आपल्याला समृद्धीकडे नेतात. पूर्ण समृद्धीकडे नेतात. आणि आता तो ग्रुप वेगळा केलाय, ती शक्ती साधक झालेत, त्यांनाच हे हायर आध्यात्मिक ज्ञान मिळणार आहे. कारण पूर्ण शिवसरोदय म्हणजे पूर्ण आपली कुंडलिनी, पूर्ण आध्यात्मिकता. हळूहळू हळू एक एक स्टेप करत जायचे. त्यामुळे तुम्हाला आवर्जून बोलवतीये. तुम्हाला त्याचं महत्त्व नंतर कळेल, मग नंतर जाग्या होणार तुम्ही.
तर हे पण मी सांगतेय, कोणी पण तो व्हिडिओ बघून सांगावा की त्यातच आहे की नाही हे. तर याही गोष्टी ज्या सांगतेय, शनिवार रविवार घालवायचा आहे, त्यामुळे तुम्ही समृद्धीकडे जाणार आहात, लक्षात घ्या. हा मॅडम, करा कंटिन्यू. हा. अं, आपण उत्तरेकडे केलेलं ध्यान पाहिलं. आता हे पूर्व दिशेवरचं ध्यान पाहूया. मनाची शांतता व प्रेम हे ध्यान आहे. पूर्व दिशेच्या चिन्हावर कल्पनेने चिन्ह काढून निळ्या वर्तुळावर 2 मिनिटे लक्ष केंद्रित करा. नंतर डोळे बंद करा. आता उलट सुलट विचार लहरी तुमच्या मनात निर्माण होतील. त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करा. शांत सुखद काळाचा अनुभव घ्या. शांत व पवित्र ठिकाणी असल्याचे पहा. त्यातला आनंद अनुभवा. अशा स्थितीत 2 मिनिटे राहा. डोळे उघडा. निळ्या वर्तुळाकडे एकटक 1 मिनिट बघत राहा. दक्षिण दिशेवरचं ध्यान. हे ध्यान करण्यापूर्वी स्वतःला खालील प्रश्न विचारावे. एखाद्यापासून मला शारीरिक इजा आहे का? एखाद्यापासून मला मानसिक त्रास होत आहे का? उगीचच तसे वाटते आहे का? भीती वाटते आहे का? एखाद्या पासून माझ्या प्रगतीत अडथळा येत आहे का? एखादा मला माझ्या कामात विरोध करत आहे का? तसा पुरावा माझ्याजवळ आहे का? एखादा मला सतत नकारात्मक ऐकवून मला माझ्या ध्येयापासून परावृत्त करत आहे का? यापैकी सखोल आत्मपरीक्षण करून कशापासून आपले संरक्षण व्हावयास हवे ते नीट ठरवून मगच हे ध्यान करा. दक्षिण दिशेचे चिन्ह असलेल्या लाल त्रिकोणावर 2 मिनिटे लक्ष केंद्रित करून नंतर डोळे बंद करून ज्यापासून संरक्षण हवेसे वाटते त्यावर विचार करा. इतर विचारांना थारा देऊ नका. तुमचे संरक्षण झाले आहे अशी कल्पना करा व मनातील भीती दूर करा. 2 मिनिटे डोळे बंद केलेल्या स्थितीत राहा. नंतर सावकाश डोळे उघडा. 1 मिनिट लाल त्रिकोणाकडे एकटक पाहत राहा. पश्चिम दिशेचं ध्यान ही सगळ्यात महत्वाची दिशा आहे. हे ध्यान शारीरिक आजार आणि वेदना यथावकाश दूर करते. दुखणे नाहीसे करणे शरीराला शक्य होते. मॅडम, पश्चिम दिशा म्हणजे उत्तर आणि पश्चिमेचा कॉर्नर म्हणजे वायव्य आलं असेल ना? हो, आणि शारदा मॅडमना फोनही केला, त्यावेळेला सांगितलं बेड कुठं आहे, कारण त्या म्हटल्या हम्म. तिथे माझं होत होतं, कमी आलं होतं. मग मी म्हटलं ठीक आहे, आता बेड कुठल्या डायरेक्शनला आहे, तर त्या म्हटल्या पूर्वेकडं. म्हटलं असं कर, पश्चिमेकडे घे बेड, घेता येणार आहे का? तर हो. मग मी त्यांना पश्चिमेकडे बेड घेऊन पश्चिमेकडे डोकं करून डाव्या, म्हटलं पश्चिमेकडे पाठ केली की डाव्या ह्याच्यात डोकं ठेवायचे, म्हणजे वायव्येकडे. हेच सांगितलंय आता तुम्ही काय सांगताय ते. आणि हा हा. या गोष्टीच त्यांना सांगितल्या, तर म्हटलं झोपा तसं. तर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. उत्तर आणि पश्चिम यांचा कोपरा म्हणजे वायव्य. आणि आता हे बर. पश्चिम दिशेचं ह्यांनी थोडं मला बघावं लागेल. हे पुस्तक मी खूप वर्षांपूर्वी वाचलंय. मध्ये वाचलं नाही. हम्म. मला हे कन्फर्म करावं लागेल. दिशा थोड्या बदलल्यात त्यांच्या. ते कन्फर्म करून घ्यावं लागेल. हां. ओके. आणि आपल्या पिरामिडमध्ये हे सगळं केलेलंच आहे. लाल रंग हे ते अमृता मॅडमना सुद्धा मी दिलं होतं ध्यान. मला ज्यांच्यासाठी आला मेसेज त्यांना मी ते तसं कुठं तोंड करून बसायचं ते सांगितलंय. इवन चक्रांप्रमाणे आपले पट्टे आहेत तिथे ते सांगितलंय. पण मला त्याचे रिझल्ट्स अजून माहिती नाही आहेत. बाकीच्यांना सुजाता मॅडमना पण सांगितलंय. काय काय आलंय ते बघू आपण आता. हां. ओके. पश्चिम दिशेवर ध्यान करताना मनात अशी कल्पना करा की आपले शरीर निरोगी व सुदृढ आहे. चंदेरी चंद्रकोरीकडे 2 मिनिटे एकटक पहा. चिन्ह काढा. लक्ष केंद्रित करा. डोळे बंद करून परत कल्पना करा की आपण सुदृढ आहोत, निरोगी आहोत. आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग नाही. 2 मिनिटे डोळे बंद केलेल्या स्थितीतच राहा व सावकाश डोळे उघडा व 1 मिनिटापर्यंत चंद्रकोरीवर एकटक पहा. या ध्यानाला पूरक म्हणून पाण्याने भरलेला ग्लास या दिशेजवळ ठेवावा. याचे कारण असे आहे की दिशा ही जलतत्वाशी निगडीत आहे. ध्यान संपल्यावर पाणी पिऊन टाका. चारी दिशांचे ध्यान झाल्यानंतर पिरॅमिड डोक्यावर ठेवावे. पिरॅमिडची टोके उत्तर दक्षिण झाली पाहिजेत. यासाठी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसा. अशा पद्धतीने 5-10 मिनिटे बसल्यास चित्त एकाग्र होईल. शरीरातील ऊर्जा संतुलित होईल. डोकेदुखी, स्नायू अखडणे, कान, नाक, डोळे यांचे आजार, निद्रानाश, रक्तदाब
इत्यादी तक्रारी तत्काळ दूर होतील. अशा रीतीने चारी दिशांचे ध्यान एकामागून एक करा. परंतु प्रत्येक दिशेची चिन्हे त्या त्या वेळी त्या त्या त्रिकोणावर कल्पनेने काढायला विसरू नका. याशिवाय काही भारतीय बीजमंत्र व इजिप्शियन चिन्हेही माहितीसाठी पुढे दिली आहेत. पिरॅमिड व शरीरातील 7 चक्रे. मानवी शरीर पिरॅमिडचा चांगला मानवी शरीरावर पिरॅमिडचा चांगला परिणाम होतो. त्या योगे शरीरातील 7 चक्रे पिरॅमिडच्या उपयोगामुळे जागृत होतात. आपण भौतिक गोष्टींना जीवनात अधिक महत्व देतो व परिणामी त्या संबंधित सतत विचार करतो. शरीरांतर्गत असलेल्या ग्रंथींना फार कमी महत्व देतो, परंतु त्याच ग्रंथी तुमचे जीवन सुखी ठेवतात. लेखकाने हे उत्तर दिशेची वेगवेगळी चिन्ह इथं दिलेली आहेत. उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम. मज्जा संस्थेतील चक्रे प्राणशक्ती वहन करण्याचे काम करतात. वैश्विक प्राणशक्ती खेचण्याची ही केंद्रे आहेत. शरीरातील मज्जा संस्थेतील नाड्यांमधून ही प्राणशक्ती वाहत असते व ती एंडोक्राईन ग्रंथीमधून आपल्या शरीरात मिसळते. चक्रे व एंडोक्राईन ग्रंथींच्या माध्यमातून शरीरावर नियंत्रण ठेवले जाते. पिरॅमिड ठेवून चक्रावर रेखी घेतल्यास किंवा नुसते ठेवले तरी चक्रांना गती मिळते व ती जागृत होतात. 1 नंबर, मूलाधार चक्र. शरीरातील 3 मुख्य नाड्यांशी म्हणजे इडा, पिंगला, सुषुम्ना या चक्रांचा घनिष्ठ संबंध आहे. पाठीच्या कण्याशी संबंधित दुखणी, मूत्रपिंडाचे विकार यावर पिरॅमिड नियंत्रण करते. स्वाधिष्ठान चक्र जलतत्वाशी निगडीत असल्याने हे पचन क्रियेशी संबंधित असून निर्मिती व लैंगिक अवयवांशी याचा निकटचा संबंध असून पिरॅमिडमुळे या प्रकारच्या समस्यांवर नियंत्रण ठेवता येते. मणिपूर चक्र तेज तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र पचन संस्थेचे नियंत्रण करते. स्वादुपिंड, प्लीहा, मूत्राशय, मूत्रपिंड, आतडी इत्यादी तक्रारीवर पिरॅमिडमुळे नियंत्रण ठेवता येते. मणिपूर चक्राचा हृदयाचा जवळचा संबंध आहे. जेव्हा एखाद्या भावनेचा उद्रेक होतो तेव्हा मणिपूर व हृदय या दोघांमध्ये वेदना होतात, रोग निर्माण होतात. मणिपूर चक्रावर पिरॅमिड ठेवल्यास अपचन, मधुमेह, त्वचेचे रोग, मूत्राशय व मूत्रपिंड विकार, यकृताचे विकार, मुतखडा इत्यादीवर नियंत्रण ठेवता येते. अनाहत चक्र यावर पिरॅमिड ठेवून हृदयाचे विकार बरे होण्यास मदत होते. रक्ताभिसरण, रक्तदाब सुधारतो. भावनिक उद्रेकांवर नियंत्रण ठेवता येते. विशुद्ध चक्र यावर पिरॅमिड ठेवल्यास गळ्याची दुखणी, दमा, घशाची सूज, ॲलर्जी, ब्रॉन्कायटिस इतर दुखण्यांवर नियंत्रण करता येते. आज्ञाचक्र यावर पिरॅमिड ठेवल्यास स्मरणशक्तीत कमालीची वाढ होते. अभ्यास करताना विद्यार्थ्यांचे मन पूर्णपणे अभ्यासात एकाग्र होते. नकारात्मक विचार नाहीसे होतात. मेंदूंच्या विकारावर उपयोग होतो. सहस्रार चक्र या चक्रावर पिरॅमिड ठेवल्यास मेंदूच्या शक्तीत वाढ होते. पिरॅमिड मस्तकावर किंवा खाली ठेवल्यास सर्व शरीराची काळजी घेतली जाते. ट्यूमर, स्नायूंची दुखणी, डोकेदुखी, छातीचे विकार, निद्रानाश, कानातले पाणी हलणे, पॅरालिसिस, चक्कर येणे या सर्व प्रकारात आपण 2 प्रकारच्या शक्ती वापरतो. चक्र शक्ती व पिरॅमिड शक्ती. या दोन्ही शक्तींना योग्य आवाहन करून आदर देऊन वापरावे. चक्र परीक्षा. तुम्हाला तुमची चक्रे कोठे आहेत हे स्थान माहीत झाल्यानंतर चक्रांची स्थिती कशी आहे हे तपासता येते. हा, इथे चक्रावर थांबा मॅडम, जरा पॉज घ्या. आता हे बघा, हा अमृता मॅडम आल्या होत्या. मला वाटतं 25ला नाही येऊ शकल्या, 27ला आल्या. 2-3 दिवस राहिल्या होत्या बद्दल, नाही माहिती एकदम, पण कमी होत्या 2 दिवस. अचानक येणं झालेलं आहे त्यांचं, आणि माझा जो इंटेन्शन होता या शिबिराचा त्यालाच अनुसरून ते आलेल्या होत्या. दुसऱ्यांना बोलवलं होतं, त्या नाही येऊ शकल्या म्हणून या अचानक आल्या. आणि ते सगळं घडलं, आणि इतकं घडलं की डॉक्टर अमृता मॅडम नाही रडायला आलं जाताना, त्या जाताना रडायला आलं.
मी म्हटलं का रडायला आलं, तर त्यामुळे इतकं हार्ट टू हार्ट कनेक्शन झालंय आणि अचानक आल्या काय आणि इतकं सगळं देऊन गेल्या काय. म्हटलं तुम्हाला वाटतं तसं नाहीये, पूर्वजन्मापासून आपण एकत्र काम करत आहोत आणि ते कनेक्शन आल्या आल्याच मी ओळखलं होतं की त्या दोघींमध्ये जास्त स्ट्रॉंग आहे. तर दिसायला दिसतात गोष्टी, पण हे मला माहिती आहे. तर आता अमृता मॅडमनी पण काल मला रिपोर्ट दिला ऑरा स्कॅनिंगचा. तर त्यांनी 12 डिसेंबरला ऑरा स्कॅन केलता त्यांच्या ह्याच्याकडनं, मास्टरकडनं. तर तो आला होता ॲव्हरेज सगळ्या चक्करांचा 71%. माझ्याकडं रिपोर्ट आहे, मी दाखवेल तुम्हाला. पण तुमचं कसं आहे माहिती का, दाखवलं की लगेच तुम्ही तिकडे धावधाव पळपळ करणार. तुम्ही काही गोष्टी समजून घेत नाही. काही लोक मला कन्सर्नही करत नाही, डायरेक्ट लगेच नंबर मिळाला की सुरू. त्यामुळं मग या तुम्हाला खाचाखोचा माहिती नाहीयेत. तर 71% होता त्यांचा 12 डिसेंबरला, आणि त्यांना सहज फरक वगैरे जाणवायला लागला. आणि त्यांनी 1 जानेवारीला केला, तर तो झालाय 93%. किती बघा, 2-3 दिवसात एवढा टक्के ऑरा पूर्ण चक्रांचा पर्सेंटेज मध्ये वाढलाय. पर्टिक्युलरली आज्ञाचक्र सहस्रार चक्रामध्ये बदल आहे ट्रिमंडस. तर हे जे आहे ते रिझल्ट बघितल्यावर कळतं, जाणणारच जाणतो. मग तो मी शैलजा मॅडमना टाकलं, म्हटलं बघ अमृता मॅडम असं म्हटलं. तर त्यामुळे मलाही घरी आले आले आमचे वडील त्यांना म्हटले की तुम्ही गोऱ्या दिसताय म्हणून. हे काही गोष्टी चेंजेस होत आहेत तिथे, आणि त्याही म्हटल्या मलाही खूप बरं वाटलं. मी त्याही अचानकच आल्या. त्यांना फक्त म्हटलं होतं शिवसरोदय करायचे यायचे त्याच्याशिवाय, मग म्हणे केले की ऑनलाईन. म्हटलं ते वेगळं. हे पिरामिडचा संकल्प सोडलाय मी. आल्या, धावून आल्या त्या अचानकच गाडी घेऊन चालवत हायवेवरून. फर्स्ट टाइम आलेल्या आहेत शैलजा मॅडम. नाही तर कधीही हायवेवर त्यांनी गाडी चालवली नाही. पण आल्या शिबिरा त्या ह्याला, कोर्सला शिवसरोदय. आणि बरेच बदल झाले त्यांच्यामध्ये. त्याही म्हटल्या की मला आपण आल्यामुळं खूप बरं वाटलं. म्हटलं माझं ऐकलं म्हणून ना, नाही तर मग काय हे प्रॉब्लेम ते प्रॉब्लेम असं सांगून उपयोग नाहीये. तर तो एक महत्वाचा गोष्ट. आता हे चक्राचं जे सांगितलं त्यात रिझल्टही आपण बघितले, मॅडमनी स्वतःहून सांगितले. पण त्या ऑरा स्कॅनिंग जे मशीन आहे तो AI आहे, आणि त्याचे ड्रॉबॅक्स मलाच माहिती. मी अजून मॅडमशी बोलले पण नाही, पण बोलेल. या गोष्टी तुम्हाला माहिती नाही. आता अजून एक उदाहरण देते. तिथे सगळं त्यांनी क्रिस्टल ब्रेसलेट दिले सगळ्यांना. दोघींना इंडिकेशन दिले होते घेऊ नका म्हणून. त्यांचंही उदाहरण देते इथे मी, त्यांनीही जाणून घ्यावं. एकीला म्हटलं तर नका घेऊ, कारण मला प्रत्येकाच्या परिस्थिती माहिती आहेत ना, तुमच्या प्रॉब्लेम्सही माहिती आहेत. आणि तुम्ही काही हिडन ठेवता तेही मला माहिती आहे. हे पण मी तिथे आल्यावर सांगितलंय लोकांना. हे हिडन, जसं सुलक्षणा मॅडम आल्या आणि म्हणे काही नाही ठीक आहे मी. आणि मग नंतर ऊर्जेनीच दाखवलं, मग खोलात काउन्सिलिंग केल्यावर कळलं. त्यांना सांगितलं काय झालं. एवढंच नव्हे तर अमृता मॅडम सुद्धा रडल्या सुलक्षणा मॅडमसाठी. मला म्हणे किती मॅडमने ऊर्जा डाऊन केली. 8 दिवस त्या लग्नात होत्या, इकडं तिकडं फिरल्या. मी सांगितले आता हायर ऊर्जावाल्यांनी हे बंद करायचंय सगळं सोशल वर्क. नाही तर ऊर्जा आपण घेऊन येत असतो. तर तेच झालं होतं त्यांचं. तर त्याच्यामध्ये या दोघींचं, एकीला मी डोळ्यांनी सांगितलं होतं काही घेऊ नका. कारण तो जास्त प्रॉब्लेम देणार इमोशनल, हे मला माहिती होतं त्या मॅडमचं. आणि दुसऱ्या मॅडमनी ओपन केला नाही हेतू, प्युरिटी नव्हती, प्युरिटी. आणि प्युअर असणं हे फार गरजेचं आहे. जो व्हिडिओ टाकलाय ना, मनीषा मॅडमचा आत्ताच मेसेज आला होत्यात आहे ते सगळं, की सुषमनेत राहिल्यामुळं, मनन चिंतन लेखन केल्यामुळे सुषमनेत राहतो. सुषमनेत राहिल्यामुळं समृद्धी खेचू लागतो. माझ्या आयुष्याची स्टोरी येतो व्हिडिओ म्हणजे बघा. आणि शिवसरोदय शास्त्राचं एक्सटेंडेड आहे ते. आणि तेच मी खरं खोलून सांगितलं क्लासमध्ये तिथे, की हे सगळं बाजूला ठेवा, प्युअर राहा. प्युअर राहा, दुसऱ्यांच्या सेवेसाठी काम करा. आणि मग काय होतंय बघा, तो सुद्धा रहस्यभेद त्या व्हिडिओत आहे, की दुसऱ्यांसाठी करा मग काय होतं. तर हे सगळं माझा सारांशच आहे त्या व्हिडिओमध्ये. तर या दुसऱ्या मॅडमची प्युरिटी नव्हती, म्हणजे हिडन. ओपननेस सांगायचं नाही, आपल्या मनातलं आहे ते सांगायचं नाही. म्हणजे आपण म्हणतो ना घास असा तोंडात घ्यायचा, तो वळवून डोक्याकडनं घेतो, तसं होतं. त्या क्रिस्टल तशा पद्धतीने घेत होत्या, की मला गरज नाही पण मी गिफ्ट द्यायला घेते अशा अर्थाने. बरोबर या दोघींचे क्रिस्टल तिथे मॅच त्यांना झाले नाहीत, मोठे झाले काही असू देत.
ते परत एकीचा तर तुटलाच तो. आणि अमृता मॅडमना घेऊन जावं लागला. नंतर त्यांचा फोन झाला, मला अमृता मॅडमचा फोन आला. म्हणे हे एवढ्याच ह्याचं कसं झालं असं. एवढे बाकीचे सगळे क्रिस्टल मी पिरॅमिडमध्ये चार्ज केले आणि यांचं असं कसं झालं. दुसरीचा तर मी दिला म्हणे कमी करून, पण यांचं तुटलाच तो. मग घेऊन आलीये मी. आणि मग मी म्हटलं, ते मी सरळ सांगितलं, असं असं आहे मला माहिती होतं. त्यामुळे ते तुटलेलं आहे आणि पिरॅमिड चार्जिंगही मिळालेलं नाही. कारण एकदा पिरॅमिडमध्ये चार्ज केलं, नंतर मॅडमने घरी नेलं, मॅडमचा हात लागला. साधं तुम्ही त्या प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकलं तरी त्या चार्जिंगला काही अर्थ उरत नाही, हे तुम्हाला माहिती नाही. तर हे बरोबर एक्झॅक्टली त्या मॅडमच्या बाबतीत घडलेलं आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला वाटतात तितक्या सोप्या नाही. म्हणून मी काय सांगितलं सगळ्यांना, क्रिस्टल कोर्स करायचा आधी, आपल्या वेबसाईटवर जाणून घ्यायचं क्रिस्टलला आणि मग मला सांगायचं. तर आता हे डाउजिंगचा जो आपण करणार आहोत तो त्यासाठीच करणार आहोत. कारण ज्या वेळेला पेंडुलम मी धरते तुमचा बघायला, त्यावेळेला क्लिन्झिंग होतं आणि मग ते सगळं माझ्यावर लागतं आणि इतकं दुसऱ्याचं क्लिन्झिंग करणं, हिलिंग करणं सोपं नाहीये. खूप या रिस्की गोष्टी आहेत. त्यामुळं अमृता मॅडमनी पण आम्हाला तिथे सांगितलं की त्यांनी ब्रेक घेतलाय. दुसऱ्यांचं हिलिंग करताना जे काही ऊर्जा येतात, आदळतात, आपल्यावर आपटतात, त्यांची एवढी साधनं आहे. दशमहाविद्या 3-3, 4-4 तास त्या करतात. तरी सुद्धा त्यांना ते त्रास झाले ना. आपल्यासारख्यांना कोण? आपण किती ध्यान करतो, आपण लगेच दुसऱ्यांचं करायला जातो. त्यामुळं मी यावेळेला, कारण मलाही रागवल्या मॅडम, मला म्हणे तुम्ही करायचं नाही, हे असतं तुमचा पेंडुलम त्या वंशासाठी कोणासाठी वापरायचं नाही, तुमचा बाजूला ठेवायचं आणि करायचं नाही तुम्ही हे. म्हणून मग मी त्यांना दोघींचं घेतली, मी रिस्क केली दाखवण्यापुरतं. आणि आता म्हटलं तुमचा पेंडुलम आणा. आता या पेंडुलमला सुद्धा कसं घ्यायचं, कसं प्रोग्राम करायचं हे महत्वाचं असतं. या गोष्टी अभ्यासपूर्ण घ्याव्या लागतात. आता तिथे मी म्हंटल की बाबा क्लिन्झिंग होतं, कारण क्लिन्झिंग होतं हे मला माहिती नव्हतं. आपल्या हातावर धरल्यावर मला असं वाटायचं ऊर्जा सेट करतो तो. सुरुवातीला उभा आडवा, उभा उभा वगैरे फिरतो, काही वेळेला निगेटिव्ह फिरतो आणि मग क्लॉकवाईज फिरतो. मला असं वाटायचं त्याला सेटिंगला स्कॅन करायला तेवढा वेळ लागतो. पण मॅडम म्हटल्या नाही, हे क्लिन्झिंग होतं. मग क्लिन्झिंग होतं म्हटल्यावरच मला रिस्क लक्षात आली होती आणि मॅडमने ते बोलून दाखवले. मग काय झालं, हे माझ्या डोक्यात बसलं की जो पॉईंट मला माहिती नव्हता की ह्यानी क्लीन्स होतं. मला प्रूफ लागतं, मी असं काही ऍक्सेप्ट करत नाही. सकाळी उठले, मी ध्यान केलं आणि माझा पेंडुलम घेऊन, माझा हात असा थोडासा आखडला होता थंडीने किंवा कशाने, थोडासा हाताला होतोय तळव्याला प्रॉब्लेम. मग मी ते आखडला होता, थोड्याशा पेन्स होत्या म्हणून पेंडुलम धरला आणि ते बघायला लागले. तर कम्प्लीट पेंडुलम उभा उभा फिरत होता आणि हळूहळू पेन कमी होत गेल्या आणि मग क्लॉकवाईज तो फिरायला लागला, तशा माझ्या पेनही कमी होत गेल्या. मला लगेच प्रूफ मिळालं, याचा अर्थ पेंडुलम क्लीन्स करतोय, पेंडुलम हील करतोय. मी लगेच लोकांना सांगितलं सुद्धा. आणि मला वाटलं आपलं आपण करू शकतो, गुडघ्यावर धरू शकतो, कुठं काय दुखतंय धरू शकतं. पण मॅडम म्हटले आपलं आपण करायचं नाहीये. म्हणजे बघा, या गोष्टी माहिती नसतात ना आपल्याला. कारण हे बघा, मी डाव्या हाताने पेंडुलम धरणार आणि उजव्या हाताच्या पेन्स मी काढल्या, कमी केल्या, पण डाव्या हातात काय गेलं ते कुठं बघितलं नाही का. म्हणून हे हिलिंग आपलं आपण करायचं नाहीये. तर ते आपला फोटो म्हणून मग हा आम्ही कोर्स लॉन्च केला, जो आता आपण घेतोय ना, पेंडुलम डाउजिंग, तो लॉन्च केला. त्याच्यामध्ये आपला फोटो घ्यायचा आहे आपण आणि फोटो समोर ठेवून आपण आपल्याला हील क्लीन्स करायचंय, आपल्या थोडंसं चक्रांचं बघायचंय. या गोष्टींसाठी तो 3 दिवसाचा कोर्स आहे की तुमचं तुम्ही प्रॉब्लेम काढा आणि थोडंसं क्लिन्झिंग करा. ते काय फुल होत नाही, पर्सेंटेज फुल क्लिन्झिंग होणार नाही, पण एक काही 5-10% होणार आहे साध्या पेंडुलमने, कारण पेंडुलम डाउजिंग आहे त्याच्यात. मी इक्विपमेंट घेऊन ठेवलेली आहेत, एलरॉड घेतलाय, परत तुम्हाला सांगते स्कॅनर, स्कॅनर नाही तो हे घेतलाय, ऊर्जाचा अँटिना पण घेतलाय, लॅकर अँटिना घेतलाय. आता ह्यानी पण काय होतं, ज्या वेळेला मी तुमचं बघेल ना चक्राचं, लगेच क्लीन्स होणार आहे, म्हणून मी तो बाजूला ठेवले. मला अमृता मॅडम म्हणत होत्या की अमृता, डॉक्टर अमृता मॅडम म्हणत होत्या, म्हटलं नाही मॅडम, इतकं ते सोपं नाहीये, मला या गोष्टी सगळ्या काही माहिती आहेत. त्यामुळं मी पुढच्या स्टेजला ते बाहेर काढणार आहे की तुम्हालाही सगळं नॉलेज देऊन मग ते तुमचं तुम्ही तो एल रॉड घ्या, तो लॅकर अँटिना घ्या, बघा. कारण इथे बसून जरी मी तुमच्या घरातलं बघितलं तरी तो हील होणार आहे, कॉर्नर कोपरा ऊर्जा घरातली. तर या सगळ्या गोष्टी आहेत.
घेऊन ठेवलेलं आहे, पण ते आता चक्रा भाग 2 नंतर हे जे आता आपण हे घेतोय पेंडुलम डाउजिंग, त्याच्यानंतर तुमचं तुम्ही करू शकणार आहात आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढचं घ्यायचं आहे भाग 3 मध्ये. घ्या मॅडम पुढे. ओके. चक्रावर डावा हात ठेवावा व उजवा हात सरळ रेषेत धरावा. दुसऱ्या माणसाने त्याचा डावा हात खाली खेचण्याचा प्रयत्न करावा. त्याने तो वरच्या बाजूला नेण्याचा प्रयत्न करावा. अशा रीतीने तो कितपत खाली जातो यावरून चक्राची स्थिती कशी आहे ते कळेल. काही विकृती निर्माण झालेल्या चक्रावर 9x9 पिरॅमिड पाठीमागच्या चक्रावर ठेवावे. 5 मिनिटे दिवसातून 2दा ठेवावे, म्हणजे चक्र संतुलन होईल. पिरॅमिड आणि यंत्र. यंत्रे ही अतिशय शक्तिशाली व गतिमान असतात. इतकेच नव्हे तर यंत्राचा वैश्विक शक्तीशी संबंध असतो. आत्मिक शक्तीचा मानवी क्रियांशी संबंध असतो. म्हणजेच यंत्रांमुळे आपल्यात बदल होऊ शकतो. 5 प्रकारात यंत्रांची विभागणी होते. भूमिपृष्ठ यंत्र हे मातीपासून किंवा भूमीतून निर्माण होणाऱ्या इतर वस्तूंपासून तयार करतात. काही रेषा काढून तयार केलेले यंत्र, धातू करून तयार केलेले यंत्र, असे 2 प्रकार आहेत त्याचे. मेरुपृष्ठ यंत्र. पर्वताच्या आकाराची यंत्रे ही पायाशी रुंद असतात आणि आकाशाकडे निमुळती होत जातात. पाताल यंत्र. मेरू यंत्राच्या उलट आकाराची ही यंत्रे असतात. टोक जमिनीकडे असून रुंद भाग वर असतो. मेरू प्रस्तर यंत्र ही तुकड्या तुकड्यांनी तयार केलेली असतात. कच्छप प्रस्तर यंत्र. दगडाला निरनिराळे आकार देऊन ही यंत्रे तयार केलेली असतात. तळ चौकोनी व माथा कासवाच्या पाठीसारखा असतो. ही सर्व यंत्रे 5 वैश्विक तत्वांशी निगडीत असतात. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश यापैकी 4 तत्वे 4 दिशांशी संबंधित आहेत. पिरॅमिड मध्ये बसून होणाऱ्या ध्यानधारणेत त्याचे महत्व आहे. पृथ्वी तत्व. भौतिक इच्छा आकांक्षा, यश, सुख यांची प्राप्ती होते. जलतत्व. प्रेम, ज्ञान, चैतन्य, आरोग्य यांची प्राप्ती होते. अग्नितत्व. यश, आदर, विजय, वेद शमन यांची प्राप्ती होते. वायुतत्व. या तत्वांशी संबंधित यंत्र योग्य रीतीने वापरल्यास अपेक्षित परिणाम साधता येतो, नाहीतर याचा विपरीत परिणाम होतो. या योगे प्रेम, आरोग्य, संपत्ती यांची प्राप्ती होते. आकाश तत्व. प्रेम, ज्ञान, यश, माया, आत्मिक समाधान, चिंतामुक्ती यांची प्राप्ती होते. जगात अनेक प्रकारची यंत्रे आहेत. त्यांची योग्य प्रकारे उपासना केल्यास मानवाला पाहिजे ते मिळते. ती अत्यंत पवित्र व शक्तिमान असतात. आपली मंदिरे, चर्चेस, गुरुद्वारा, मशिदी व इतर धार्मिक स्थळे आकाश तत्व व मानवी आत्मा यांचा दुवा साधणारी आहेत. जगात अनेक प्रकारची असलेली ही पवित्र स्थळे निरनिराळ्या आकाराची असतात. काही घुमटाच्या आकाराची तर काही पिरॅमिडच्या आकाराची असतात. चीन, भारत, पूर्व आशियाई देशात पिरॅमिडच्या आकाराची आढळतात. चीन, भारत, पूर्व आशिया, भारत, पूर्व एशिया या देशात पिरॅमिडच्या आकाराची सुरेख वास्तुशिल्पे पाहावयास मिळतात. मुस्लिम, बौद्ध धर्माची वास्तुशिल्पे घुमटाच्या आकाराची पाहावयास मिळतात. तर काही ठिकाणी पिरॅमिड व घुमटाकार अशी एकत्र पाहावयास मिळतात. पिरॅमिडच्या आकाराच्या वास्तूत अत्याधिक वैश्विक शक्ती आढळते. 3 शक्तिमान यंत्राची स्थापना मंदिरात केलेली असते. त्याप्रमाणे रचनाही आढळते. सर्व प्रकारची पवित्र व धार्मिक स्थळे अतिशय शक्तिमान असतात. तिथे प्रवेश करताच एक प्रकारची आत्मिक शांतता लाभते. मन प्रसन्न होते व काही काळ ताण तणाव, चिंता यातून आपण मुक्त होतो. सध्याच्या धावपळीच्या जीवनात अशा पवित्र व शांत ठिकाणी जाण्यास आपल्याला वेळच मिळत नाही किंवा संधी प्राप्त होत नाही. आजूबाजूच्या भौतिक सुखापेक्षा ही स्थळे नगण्य वाटतात. परंतु त्यासारखी एखादी वस्तू सहज आपल्या हाताशी येऊ शकते. ती वस्तू म्हणजे पिरॅमिड यंत्र. पिरॅमिड मध्ये त्रिकोण, चौकोन, वर्तुळ त्यांना फार महत्व आहे. त्या आकाराचे महत्व काय आहे?
हे पुढील गोष्टींवरून स्पष्ट होईल. संपूर्ण विश्वाची निर्मिती एका शून्यातून झाली असून ते गोल आहे. विश्वाची व्याप्ती ही स्त्री पुरुष संबंधातून निर्माण झाली आहे व त्याचे प्रतीक त्रिकोण आहे. सुख व संतुलन दोन त्रिकोणांच्या एकत्रीकरणातून निर्माण होते. पंचमहाभूतांचे एकीकरण प्रतीक म्हणून पंचकोन असलेली सोनेरी रंगाची चांदणी आरोग्य व चेतना हे ही प्रतीक आहे. प्रत्येक तत्व 5 आकारांनी तयार होते. 9 आकडा हा नवग्रह, नवशक्ती, 9 इच्छांचे प्रकटीकरण करतो. म्हणून 9 पिरॅमिडच्या एकत्रीकरणाला जास्त महत्व आहे. वर्तुळाकार लहरींचे एकत्रीकरण व शक्तींचे केंद्रीकरणाला महत्व आहे. 4, 8, 12, 16 पाकळ्यांची आपली आध्यात्मिक चिन्हे म्हणजे निरनिराळ्या दिशांनी वाहणाऱ्या शक्तीचे एकत्रीकरण होय. उजव्या बाजूने व डाव्या बाजूने जाणारी वर्तुळाकार शक्ती आपल्या स्वस्तिक प्रतीकातून दाखवली जाते. रेकीच्या चोकुरे चिन्हातून ही शक्ती दाखवली जाते. सुखदायी यंत्र आपल्याला पृथ्वीपासून, मनापासून व आजूबाजूच्या लोकांपासून तसेच स्थळांपासून सुख प्राप्त करून घ्यायचे असेल तर या यंत्राचा उपयोग करा. आई वडील, वडील मुलगा, सासू सून किंवा इतर नातेवाईक यांचे संबंध जर बिघडलेले असतील व त्यांचे संबंध सुधारावेत व परस्परात सुसंवाद निर्माण व्हावा असे वाटत असेल तर सुखदायी यंत्राचा उपयोग होतो. सुखदायी यंत्र तयार करण्याची पद्धत दिलेली आहे, तर ती काही बघायला नको आपण. इच्छापूर्ती पिरॅमिड. इच्छापूर्ती पिरॅमिड यंत्र म्हणजे तुमची इच्छाशक्ती द्विगुणित करण्याचा एक अद्भुत प्रयोग आहे, ज्यामुळे तुमचे दैव बदलू शकेल. इच्छापूर्ती पिरॅमिड यंत्र म्हणजे काय? दैवी शक्तीशी थेट संबंध जुळवणारे हे एक यंत्र आहे. या यंत्राची तुलना मंदिराशी, चर्चशी करता येईल. तुमची इच्छा पूर्ण करण्याचे अनेक मार्ग असतात, पण पिरॅमिड हे पूर्णतः वैयक्तिक, परिणामकारक व सुलभ आणि सुरक्षित असे यंत्र आहे. आयुष्यात मानवाला 2 भूमिका पार पाडाव्या लागतात. कुटुंब, समाज, मित्र यांना सांभाळावे लागते. तर दुसऱ्या भूमिकेत वैयक्तिक जीवनातील काही प्रश्न, गुपिते ही फक्त स्वतःलाच माहिती असतात. काही इच्छा ज्या आपण कोणालाही सांगू शकत नाही त्या पूर्ण व्हाव्यात असे आपल्याला वाटते. हे एक आपले स्वप्न असते. पिरॅमिड इच्छापूर्ती यंत्र तुमची कुठलीही इच्छा पूर्ण करू शकते. ते आपण आपल्या स्वतःसाठी खास बनवू शकतो. इच्छापूर्ती यंत्र कसे बनवावे याची सगळी प्रोसिजर त्यांनी दिलेली आहे. मी माझी इच्छा शक्तिमान करू शकतो का? नक्कीच. तुम्ही आपली इच्छा नक्कीच शक्तिमान करू शकता. त्यासाठी काही मार्ग आहेत. प्रत्येक दिशेला ठराविक तत्व आहे आणि त्याप्रमाणे त्याचे फायदेही आहेत. तुमचे इच्छापूर्ती यंत्र त्या त्या दिशेकडे धरा व त्या दिशेसमोर बसून तुमची इच्छा बोलून दाखवा. पूर्व दिशेचं परत दिलेलं आहे. प्रेम, शांतता, सुख, आत्मिक समाधान, कीर्ती व मान सन्मान. पश्चिम दिशा आरोग्य, व्याधी, शारीरिक स्वास्थ्य व नातेसंबंध. उत्तर दिशा पैसा, भौतिक इच्छा, जमीन, इमारत, मालकी, जडजवाहीर, बढती, उद्योग, आराम. दक्षिण दिशा शत्रूंपासून संरक्षण, दुष्ट प्रवृत्तींपासून संरक्षण. वरील प्रमाणे तुमची इच्छा निश्चित करा. पिरॅमिडवर दिशा लिहा व चिन्ह काढा. तुमच्या इच्छित दिशेकडे तोंड करून बसा व तुमच्या हातात पिरॅमिड धरून त्याची इच्छित दिशा तुमच्याकडे करून मन एकाग्र करून चिंतन करा. पूर्वी सांगितल्याप्रमाणे चौकोनी कागदावर तांबड्या शाईने इच्छा पूर्ण झाली आहे अशा शब्दात इच्छा लिहा. तुम्हाला शक्य असल्यास इच्छापूर्तीची आकृती काढा. इच्छा लिहिलेल्या कागदावर तुमचा फोटो, डोक्याचे केस, रक्ताचा थेंब, ब्लॉटिंग पेपर टाकून तो ठेवा किंवा एखादी प्रिय वस्तू ठेवा. इच्छापूर्ती यंत्राची शक्ती दुप्पट व्हावी असे वाटत असेल तर तुमचे यंत्र एखाद्या मंदिरात, चर्चमध्ये किंवा जागृत स्थानी घेऊन जा व तेथे काही वेळ ठेवा. त्यासमोर शांत स्थितीत बसून इच्छा बोलून दाखवा, म्हणजे ते यंत्र अधिक कार्यक्षम होईल.
इच्छापूर्ती यंत्रात इच्छा कागद ठेवण्यापूर्वी तुमच्या गुरुचा किंवा संतांचा आशीर्वाद घ्या. तुमची इच्छा जर कौटुंबिक असेल तर कुटुंबातले सर्वजण पिरॅमिड समोर बसून सामुदायिकपणे इच्छा व्यक्त करा. तुमच्या इच्छेच्या कागदावर लक्ष केंद्रित करा. पिरॅमिड मधून त्यावर कल्पनेने प्रकाश टाका. मनःचक्षुसमोर तुमची इच्छा पूर्ण होत आहे असे दृश्य पहा. पिरॅमिड इच्छापूर्ती यंत्र म्हणजे एक दैवी चमत्कार आहे. हजारो लोकांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. तुमची इच्छा मात्र मनापासून पाहिजे. पिरॅमिडची शक्ती व तुमची इच्छा एकरूप झाली पाहिजे. एखादा चमत्कार घडावा तशा घटना घडून येतात. सुप्त मनापेक्षाही अजून एक सुप्त मन जे आपल्याला अज्ञात असते त्याच्या साह्याने व पिरॅमिड मधील वैश्विक शक्तीमुळे तुमच्या कोणत्याही इच्छा फलद्रूप होतात. तुम्ही या यंत्रांशी किती समरस होता त्यावर इच्छापूर्ती अवलंबून आहे. एकदा समरस झालात की तुम्ही जरी दूर असलात तरी म्हणजे परगावी ऑफिसमध्ये असतानाही पिरॅमिड इच्छापूर्ती यंत्र डोळ्यासमोर आणून डोळे मिटून चिंतन करा. इच्छा मनात खूप वेळा बोलून दाखवा. कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी पिरॅमिड इच्छापूर्ती यंत्राची स्थापना तुम्ही करू शकता. तुमचा विश्वास असेल तर पंचांगात शुभ दिवस शुभ वेळा दिलेल्या असतात. हे पाहूनही यंत्राची स्थापना करू शकता. इच्छापूर्ती यंत्रात इच्छा कागद ठेवताना आपल्या सद्सद विवेक बुद्धीला पटेल व सत्य आहे अशीच इच्छा लिहा. कोणाचेही वाईट चिंतणारी इच्छा वैश्विक शक्तीला मान्य होणार नाही आणि ती कधीच सफल होणार नाही. उलट ती तुमच्यावर उलटेल. पिरॅमिड यंत्रांचे विविध उपयोग. शरीरातील 7 चक्रे, ग्रंथी, अवयव, अॅक्युप्रेशरची स्थाने यापैकी जिथे जिथे दुःख अथवा वेदना असतील तेथे 9x9 चे पिरॅमिड यंत्र एक खाली व एक वर असे 5-10 मिनिटे दिवसातून 2 वेळा ठेवा. वेदना तत्काळ बंद होतील. 9x9 चे पिरॅमिड यंत्र नाभीवर व नाभीच्या खाली ठेवा. 5 मिनिटे दिवसातून ठेवल्यास संपूर्ण शरीर कार्यक्षम होते. 6 पिरॅमिड यंत्रे 9x9 ची 2 हाताच्या तळव्याखाली, 2 पायांच्या तळव्याखाली व 2 पाठीच्या मणक्यावर, एक माकड हाडावर एक असे 5 मिनिटे ठेवल्यास संपूर्ण शरीर चैतन्यमय होते. शेतात रोपाच्या भोवती पिरॅमिड यंत्र ठेवल्यास त्याची लवकर वाढ होते व त्याची प्रतही सुधारते. गाय, कोंबडी इत्यादी पाळीव प्राण्यांच्या घरावर जर पिरॅमिड यंत्र ठेवले तर त्यांच्या वर्तनात बदल होतो. त्यांच्याकडून होणाऱ्या उत्पन्नात वाढ होते. नैराश्य, भीती, वाईट सवयी, ॲलर्जी, नकारात्मक विचार, असूया, मत्सर इत्यादी ज्यावर औषधांचा उपाय होत नाही त्या ठिकाणी पिरॅमिड यंत्राचा उपयोग होतो. आत्मविश्वास वाढतो. दुरंत रेकी, प्राणिक हिलिंग, रेकी उपचार, आत्मिक उपचार यात जर पिरॅमिड यंत्र वापरले तर उपचार जलद होतो. चांगले परिणाम दिसून येतात. सुमेरू यंत्र. पाश्चात्य संशोधकांच्या मते कोणत्याही धातूचे पिरॅमिड बनवू नये. याचे कारण असे की ते चुंबकीय तरंगांना विरोध करतात. परंतु भारतीय वास्तुविज्ञानाचे मत वेगळे आहे. आपल्या मंदिरांचे, मशिदींचे शिखर सोने, चांदी, तांबे यांनी मढवलेले असते. कारण हे तिन्ही धातू विद्युत चुंबकीय लहरी स्वीकारण्यास व संप्रेषित करण्यास अधिक उपयुक्त आहेत. आजच्या धातू विज्ञानाचेही हेच मत आहे. ताम्रपटावर कोरलेली त्रिकोण, चौकोन, षटकोन चक्रांनी युक्त अशी यंत्रे निश्चितपणे शक्तिशाली असतात. पिरॅमिडचा आकार त्रिकोणी असतो. गुरुग्रह अंक 3 चे प्रतिनिधित्व पिरॅमिड करते. 4 त्रिकोणांनी बनलेली ही आकृती गुरुग्रहाचे चतुर्विध रूप प्रगट करते. पिरॅमिड मध्ये रम बीज केंद्रस्थानी असते. रम म्हणजे अग्नी ऊर्जा, अग्नितत्व, मंगल शक्ती रूप असते. सूर्य, चंद्र, मंगळ, गुरु हे मित्र आहेत. पिरॅमिडशी यांचा कार्यकारण संबंध आहे आणि म्हणूनच पिरॅमिड उपयुक्त आहे.
9 अंक शास्त्रात महत्वाचा मानला जातो. 9 अंकाने कोणत्याही अंकाला गुणले तरी त्याची बेरीज एकांक 9च होते. याचा अर्थ असा की 9 अंक हा स्थिर, अपरिवर्तनीय व आदिशक्तीचा स्रोत दाखवणारा अंक आहे. 9 अंक ऊर्जा शक्तीचे प्रतीक आहे. 9 अंकाचा महिमा फार मोठा आहे. 9 पिरॅमिडचा समुदाय असलेले यंत्र या कारणासाठीच अतिशय महत्वाचे आहे. 9 पिरॅमिडचे यंत्र 9 मूल प्रकृतींनी युक्त असते, म्हणून ते अतिशय सुखकारक, कल्याणकारक व ऐश्वर्यकारक असते. हे यंत्र श्रीयंत्राच्या बरोबरीचे मानले जाते. आद्य शंकराचार्यांनी 9 पिरॅमिडचे यंत्र निर्मिले असून त्याची विधिवत स्थापना तिरुपती देवस्थानात केली आहे. मेरू पर्वताची रचना ही अशीच आहे. सागर मंथनाच्या वेळी त्याचा उपयोग झाला. मेरू पर्वत तेव्हापासून अर्धा वर व अर्धा समुद्रात असा आहे. या पर्वतावर औषधी वृक्षांचे भांडार आहे. हे सर्व डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर शरद महाजनांनी तांब्यांचे 9 पिरॅमिडचे यंत्र तयार केले. त्याचे प्रयोग सिद्ध करून त्यांनी ते प्रचारात आणले. या यंत्राला ते सुमेरू यंत्र असे म्हणतात. 9 पिरॅमिडचे यंत्र डॉक्टर धारा भट्ट यांनीही प्रचारात आणले आहे. याची माहिती पूर्वी आलेली आहे. 9 सुमेरू यंत्र तांब्याचेच का हवे? आयुर्वेदिक ग्रंथ भावप्रकाश यामध्ये तांब्याचे गुणधर्म सांगितले आहेत. 32 गुणांनी युक्त असे तांबे सर्व व्याधी निवारण करणारे आहे. अमेरिकेतील वैज्ञानिक डॉक्टर एडवर्ड हॅरिसने प्रयोगांती हे सिद्ध केले आहे की तांबे शरीरातील कोशांना पुनर्स्थापित करते, अस्थिबंध नसांची कार्यक्षमता वाढवते. अन्य विदेशी वैज्ञानिकांनी देखील तांबे धातू जे अणू असतात त्यांची रचना पिरॅमिड सदृश असल्याचे मान्य केले आहे. सोने व चांदी यांचे गुणधर्म शतपटीने अधिक असले तरी ते महाग असल्याने सर्वसामान्य लोकांना न परवडणारे असतात. म्हणून तांबे हा धातू सोने चांदीपेक्षा परवडणारा असल्याने त्यापासून बनवलेले पिरॅमिड यंत्र तितकेच लाभदायक ठरते. डॉक्टर शरद महाजन यांनी तांब्याचे 3 बाय 3 सेंटीमीटरचे लहान 11 बाय 11 सेंटीमीटरचे मोठे 9 पिरॅमिड असलेले सुमेरू यंत्र तयार केले आहे. हे स्वतः सिद्ध व शुद्ध असले तरीही मंत्राने ते सिद्ध केलेले आहे. लहान सुमेरू यंत्राचा पट्टा डाव्या मनगटाच्या नाडीवर बांधल्यास रक्तदाब, हृदयविकार, दमा, नाक चोळणे, चक्कर येणे, जीव घाबरणे, बेचैनी, निद्रानाश यावर उपयोगी पडते. दंडावरही हे यंत्र बांधता येते. हे यंत्र उजव्या हाताच्या मनगटाच्या नाडीवर मध्यभागी बांधल्यास उच्च रक्तदाब स्थिर होतो व डाव्या हाताच्या मनगटावर मध्यभागी बांधल्यास नीच रक्तदाब स्थिर होतो. ज्या हाताला कापरे असेल त्याच्या विरुद्ध हाताच्या मनगटावर हे यंत्र बांधल्यास फायदा होतो. हृदयविकार किंवा श्वसनाच्या विकारावर हे यंत्र एका मोठ्या इलॅस्टिकने किंवा कपड्याच्या पट्ट्याने अन्न व श्वसन नलिकेच्या जवळ बांधावे. या उपचाराने श्वासोच्छ्वास करताना अडथळा निर्माण होत नाही. शरीरात जिथे वेदना, सूज, फोड, जखम असेल तिथे कापडाच्या पट्ट्याने यंत्र बांधावे. परंतु रक्तस्राव होत असताना हे यंत्र बांधू नये. स्पॉन्डिलायटिस, पाठदुखी, डोकेदुखी, घशाची दुखणी यासाठी हे यंत्र बांधल्यास लाभ होतो. गळ्याच्या कंठमण्यावर किंवा खाली हे यंत्र बांधल्यास खोकला कमी होतो. गायक, शिक्षक, वक्ता यांना घसा बसणे, आवाज बंद होणे वगैरे त्रास होतो. अशांसाठी हे यंत्र अधिक फायदेशीर आहे. मनाची एकाग्रता, ध्यान, चिंतन, अभ्यास यासाठी मस्तकावर हे यंत्र बांधावे. लैंगिक दुर्बलता, मूत्रदोष यासाठी मूलाधार चक्रावर हे यंत्र लंगोटात बांधावे. कुंडलिनी जागृत करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. स्त्रियांचे मासिक पाळीचे आजार योग्य ठिकाणी हे यंत्र ठेवून दूर होतात. यंत्राने प्रभावित झालेल्या पाण्याने साफ केल्यास विकार कमी होतात. परंतु मासिक पाळी चालू असताना हे यंत्र बांधू नये.
अनेक विकारांवर सुमेरू यंत्र उपयोगी पडते. विकारांचे स्वरूप पाहून लहान मोठे यंत्र वापरावे. रेकी, प्राणिक हिलिंग, मंत्र साधना, संगीत साधनेसाठी वैश्विक ऊर्जा आत्मसात करावी लागते. सजीव मानवी शरीर, प्राणी व वनस्पती यांच्या आसपास विद्युत चुंबकीय वलय फिरत असते. त्यावर वैश्विक चुंबकीय तरंगांचा सखोल परिणाम होतो. पौर्णिमेला हा प्रभाव अधिक तर अमावस्येला कमी जाणवतो. याचाच अर्थ असा की चंद्र, सूर्य व इतर ऊर्जा स्रोताचा परिणाम मानवी ऊर्जेवर विशेष प्रभावी असतो. म्हणून जे कोणी वरील साधनेद्वारे आपली विद्युत चुंबकीय ऊर्जा वाढवून दुसऱ्यांच्या ऊर्जेत हस्तांतरित करतात, अशा माध्यमाने डाव्या हातात सुमेरू यंत्र बांधल्यास सुलभ रीतीने व गतीने ऊर्जा हस्तांतरित होते. मॅडम, हॅलो. हा, बोला ना. मॅडम, तुम्हाला काही सांगायचंय तर आपण आजचं थांबवायचंय काय वाचन? किती राहिले? तुम्ही आता उद्या घेणार नाहीये ना? शनिवार आहे, मला काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही म्हणला नाही तर नाही, पण किती राहिले आता ते? आता साधारण अजून 2-4 चॅप्टर राहिलेत. काय आणि आहे त्याच्यात? सोमवारी त्याच्यामध्ये आहे पिरामिड यंत्र, वास्तु दोष निवारण, त्याच्यानंतर असे हे आहे पिरामिडच्या आकारातील वास्तूंचे भवितव्य, असं आहे. त्याच्यानंतर काही चिन्ह वगैरे दिली आहेत. कुठली चिन्ह आहेत वाचा बरं. चिन्ह म्हणजे श्रीयंत्र, त्याच्यानंतर काही कमळ, ओम, ह्रम, यम ते याची जी चिन्ह माहितीच आहे आहेत ना. आपल्याला. ते माहितीच आहे. ठीक अच्छा. आहे, काय घ्यायची आवश्यकता नाहीये. तर हा. हे सगळं तुम्ही वाचले, मॅडमनी सांगितलंय तुम्हाला. तुम्ही घरात पिरॅमिड नेलेले आहेत, कॉपरचे पिरॅमिड. त्याचा वापर करायला लागा. फक्त कॉपरचा पिरॅमिड पाण्यावर ठेवताना एक लक्षात घ्या की पित्त वाढतं. त्यामुळे जास्त वापरू नका पिरॅमिडचं पाणी. ज्यांना गरज आहे त्यांनाच वापरा. आणि जास्त पण नाही ठेवायचं, एखादा 2 तास ठेवून द्यायच. की जसं मी पिरॅमिडमध्ये जाताना बाटली घेऊन जाते, ते पाणी दिवसभर वापरते. तर तसं तुम्ही तेवढं एक बघा. आणि पिरॅमिड खाली ॲलोपॅथिक पण औषधं ठेवू नका, वेगळे इफेक्ट होतील. ठेवायचे असतील तर आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक ठेवा. तर पिरॅमिडचे उपयोग दिलेलेच आहेत, यंत्र पण दिलेलं आहे. आणि एवढं सगळं करस्तवर तिथे पिरॅमिडला येऊन ध्यानधारणा करा. हे सगळ्यात उत्तम. आणि आपण पिरॅमिडला जोडून जे घेतो ध्यानातनं, तो इफेक्ट देतो. आता इथे कसं सांगितलं, प्रेम प्रकाश पिरॅमिडमधनं पाठवा, आपण ते सगळं करतोच आहे. तर आपले टेक्निक लिहून काढायला सांगितले तुम्हाला. प्रत्येक ध्यान उघडायचं वेबसाईटवरलं. आणि प्रत्येक टेक्निक हे आता जसं मॅडमनी सांगितलं पिरॅमिडमधनं द्यायचं प्रेम प्रकाश, आपण ते केलेलं आहे बऱ्याच ध्यानांमध्ये. तर हे सगळं लिहून काढा आणि ते वापर करायला लागा. बाकी हे जे शेप वगैरे आहेत ते जनरली आपल्याला माहिती आहे ना. आपण आता डिटेल ते शेपचं खूप अद्भुत आणि रहस्यमय शेप सुद्धा आपण घेणार आहोत, जॉमेट्रिकल शेप्स म्हणून. आणि पिरॅमिडची जी वॉल कंपाऊंड केली त्यावरही पेंट करणार आहोत. तर हे शेप्स आपण पिरॅमिडच्या वॉल्सवर काढून टॅप करणार आहोत सगळ्या ऊर्जा. आणि त्याला सगळ्या पिरॅमिडला सभोवताली ही वॉल असल्यामुळं भरपूर अजून ऊर्जेत बदल करणार आहे. अमृता मॅडमनी केलंय पेंटिंग, रॉक्सी मॅडमनी केलंय, रुपाली मॅडमनी, श्रद्धा मॅडमनी, सगळ्यांनीच हात लावलाय त्याला. या दोघींनी मेन काढून बाकीच्यांनी मदत केलेली आहे. तर अजून आता काढणार आहेत. तर कोणाला काही शंका आहे का, विचारायचं आहे का, विचारून घ्या. मॅडम, 6 तारखेचा एक दिवस आणखीन मिळतोय मला. 6 तारखेपर्यंत दिलंय बहुतेक. तर सोमवारी पण थोडं घ्यायचं असेल तर घेऊ शकते मी. ठीक आहे. बघा, ते सोमवारी का अजून दुसरं पुस्तक सुरू करणार आहे. कारण तुमचं असेल 6ला तर सोमवारी घ्या मग. ठीक आहे. हा. हा. कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे का? काही सांगायचंय का? ठीक आहे. शारदा मॅडमचे अनुभव सांगितलेत पिरॅमिड मधले, सुलक्षण मॅडमचं सांगितलंय. अमृता मॅडमचा स्कॅनर मध्ये किती टक्के फरक झाला, 71 ते 93% इतका पूर्ण ऑरा पर्सेंटेज मध्ये बदललेला आहे. हे सगळं सांगितले. पुन्हा बरेच जण लेट आलेत.
पुन्हा एकदा रेकॉर्डिंग नीट ऐका. आणि मॅडम आता ध्यान घेणार आहात का? थोडं घ्या. दहा हो मिनिटं चालेल घ्या, ना, म्हणजे किती ज्यांना झालं? वेळ आहे ते झोपून जातील आणि हो फायदा हो. होईल. 10 मिनिटं घ्या. ओके, ठीक आहे. हं. सगळ्यांनी व्हर्टेक्स वॉटर करून घ्यायचं आहे. मी अतिशय निरोगी, निरामय, नित्यानंदी जीवन जगत आहे. माझी आध्यात्मिक प्रगती झाली आहे. माझी बिलीफ थेरपी अत्याधुनिक झाली आहे. माझा कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस वाढला आहे. मी वननेस मध्ये राहत आहे. माझे पंचकोश शुद्ध झाले आहेत. सातही आवरा क्लीन झाले आहेत. फक्त पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्हच विचार माझ्यापर्यंत येऊन धडकत आहेत. हे अमृतमय पाण्या, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पाणी पिऊन घ्यायचं सगळ्यांनी. सगळ्यांनी सुखासनात बसा.